मंदिर मला दाखवतो ते सगळं चाललं असं वाटतं मला. एक प्लॅन मध्ये चेंज झालाय. आता आपण ऑन द वेचा होता, आपलं गोंडेश्वर मंदिर होतं म्हणून आपण गोंडेश्वर मंदिरात भेट द्यायला आलोय. त्यानंतर आपण जाणार होतो शिर्डीला. यांचा मेकअप बिकअप सुरू झाला आहे. इथं तुला पाहिजे का चष्मा? हे बघा आणि माझ्या समोर आहे गोंडेश्वर मंदिर. आता आपण आज चाललो आहोत. गाडी लॉक करायची एकदा. मंदिर लय भारी बघा. तर आता आपण आता एंट्री केली आहे आणि हे या प्रकारे एंट्री आहे. इथं बसण्यासाठी जागा आहे आणि हे बघ मंदिर ते काढतील फोटो. फोटोग्राफी करूया आणि मग जाऊया आतमध्ये. दाखवतो तुम्हाला. मंदिर सगळे मंदिर मला दाखवतो ते सगळं. पण इथं एक ओपन स्पेस आहे, तिथं मुलं खेळत आहेत. आपण सुरुवात इथून करू. ह्याच्या आतलं दाखवतो पहिले. थांबा नाही पप्पा इथं घेतलं, मग ह्याच्या आतलं दाखवतो पहिले. चला चला बघूया. थांबा टेक शेअरिंग बघा किती भारी गेले. खूप पुरातन मंदिर आहे. कुठली देवी का माहित? देवी का कुठला देवी? आतमध्ये आरती चालू असं वाटतं मला. आणि इथं बऱ्याचशा मूर्तींचे काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी पाठ तुटलेलाच आहे. So it was not an aarti, it was just chanting. आणि इथं समोर नंदी बैल तेच ते. आणि इथं पिंड आहे. आपण यामध्ये बघू काय आहे. या मंदिरात पण सेम काहीतरी मूर्ती आहे. ज्या मंदिरामध्ये जी मूर्ती ह्या मंदिरात होती तीच मूर्ती ह्या मंदिरात आहे. तर आपण त्या साईडची मूर्ती बघू. चारी मंदिरामध्ये सेम मूर्ती आहे आणि मोठ्या मंदिरामध्ये ती पिंड आहे फक्त बस. श्री गोंडेश्वर महादेव मंदिर सिन्नर येथे आहे. हे 12व्या शतकातील हेमांडपंथी पंचायतन मंदिर आहे. हे मंदिर हे हस्तिशिल्प आहे. दगडी हत्तीचं कोरीव काम केलेला पट्टा हा मंदिराच्या सभोवती आहे. जमाने में कहां
तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे। सांगतो मी आता 9-10 झालेत आणि आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून पण आम्ही तरी तुम्हाला क्लिप दाखवू लाईव्ह दर्शनचं. किती हजार बोलत होतीस? काय काहीतरी बोलत होतीस आणि तेव्हा इकडे लाईव्ह दाखवेन मी तुम्हाला. शिवंत एवढी जण बसले जिथपर्यंत नजर जातं तिथपर्यंत बघा.